पुढची बातमी बघूया आपण। वर्धा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा हिंगणघाट, समुद्रपूर आणि आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झालेली आहे। सततच्या या पावसामुळे गहू, चणा, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। आर्वी तालुक्यातल्या वाढोणा परिसरामध्ये झालेल्या गारपिटीमुळे जवळपास 350 बागायतदारांचं नुकसान झालंय। आणखी 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। नरेंद्र, वर्ध्यामध्ये अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे जबर फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 18 गावांना वादळाचा देखील फटका बसल्याची माहिती मिळतेय। काय नेमकी नरेंद्र याबद्दलची माहिती? अजिंक्य, नक्कीच वर्धा जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून जो वादळी अवकाळी पाऊस जो सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काल परवाच्या दिवशी जो पाऊस झाला त्यामुळे देवळी तालुक्यातील जवळपास 32हून अधिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याचे पंचनाम्याची आज सुरुवात होईल आदेश दिल्यानंतर। मात्र काल जो पाऊस झाला त्या पावसामध्ये हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यासह आर्वी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास 100हून अधिक गावात दोन्ही तालुके मिळून नुकसान झालं आहे। तर आर्वी तालुक्यातील जो बागायतदार आहेत, संत्रा बागायतदार, या बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। 350हून अधिक जे बागायतदार आहेत यांच्या संत्र्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। संत्री खाली पडल्यामुळे ती आता बाजारात नेण्यायोग्य जरी असली तरी मात्र त्याला जो डॅमेज झालेला आहे त्याच्यामुळे त्याला ग्राहक कमी पसंती देतील। त्यामुळे आर्थिक नुकसान हे मात्र शेतकऱ्यांचं होणार आहे। मोठ्या प्रमाणात जे गारपीट झालं त्यामुळे चणा, गहू पीक जो आहे तो खाली लोळला गेला। त्याच्यामुळे जो गहू पीक जो आहे तो मात्र सुद्धा डॅमेज झालेला आहे। त्याच्यामुळे जे गव्हाची जी क्वालिटी आहे ते सुद्धा खाली जातील आणि त्याच्यामुळे त्याची जी प्रतवारी आहे त्याचा जो येणारा पैसा आहे तो मात्र कमी होतील। यातच मात्र शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात आहे आणि आर्थिक जो भुर्दंड आहे तो मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागतील। आणि विशेष म्हणजे जो खर्च आला, जो आता खर्च आहे तो आता खर्च निघणार होता, हाती पीक येणार होतं आणि पैसा पण येणार होता। मात्र अवकाळी संकटामुळे मात्र आता शेतकरी आता संकटात सापडलेला आहे आणि त्याला जो लागलेला खर्च आहे तोही निघणे आता कठीण झालेला आहे। बिलकुल नरेंद्र, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।